राज्यात सध्या भोंदूगिरी प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एका बड्या नेत्याच्या व्हिडिओनं खळबळ माजवली आहे। खरात प्रकरणानंतर आता नरहरी झिरवाळ वादाच्या भोवऱ्यात सापडले, कारण शासकीय बंगल्यातील अश्लील व्हिडिओ व्हायरल झालाय। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोपांच्या फैरी आणि वैयक्तिक चिकलफेकीचं सत्र थांबण्याचं नावच घेत नाहीये। अशोक खरात यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर आता राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। गेल्या 24 तासांपासून सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ वेगाने पसरतोय। या व्हिडिओमध्ये नरहरी झिरवाळ हे एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा दावा केला जातोय। विशेष म्हणजे हा व्हिडिओ झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थानातील असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने सरकारी निवासस्थानाचा असा वापर करणं हे नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचं बोललं जात आहे। झिरवाळ समर्थकांनी आणि सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी हा व्हिडिओ म्हणजे एक पॉलिटिकल हनी ट्रॅप असल्याचं म्हटलंय। झिरवाळ यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक हा कट रचला गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। व्हिडिओतील दृश्य संशयास्पद असून ते डीपफेक किंवा मॉर्फ केलेले असू शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात येते। अशा सावध प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडून देण्यात येत आहेत, मात्र विरोधकांनी यावरून रान पेटवले। दुसरीकडे ज्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय त्या व्यक्तीने यापूर्वी काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा दावा केल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे हे ब्लॅकमेलिंगचं प्रकरण आहे का याचा तपास आता पोलीस करतायत। काही दिवसांपूर्वीच अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ आणि नेत्यांसोबतचं कनेक्शन समोर आलंय। त्या प्रकरणात अद्याप तपास सुरू असतानाच आता कॅबिनेट मंत्री दर्जाच्या व्यक्तीचं नाव अशा प्रकरणाशी जोडलं गेल्याने सरकारची प्रतिमा डागाळली आहे। मंत्र्यांच्या या रासलीला सरकारी बंगल्यातच का चालतात असा तिखट सवाल आता सामान्य जनतेतून विचारला जातोय। विरोधकांचा आक्रमक पवित्रा आणि राजीनाम्याची मागणी आता जोर धरतेय। या व्हिडिओनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। विरोधकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून नरहरी झिरवाळ यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। सरकारी बंगले हे जनतेच्या कामासाठी असतात, अशा अश्लील कृत्यांसाठी नाही। जर मंत्र्यांचं चारित्र्य संशयास्पद असेल तर ते राज्याचा कारभार कसा आखणार? जोपर्यंत या व्हिडिओची सत्यता सिद्ध होत नाही तोपर्यंत झिरवाळ यांना मंत्रिमंडळातून बाहेर करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। गृह विभागानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून व्हायरल व्हिडिओ सायबर सेलकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलाय। व्हिडिओ मूळ आहे की त्यामध्ये छेडछाड करण्यात आली आहे? व्हिडिओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला? यामागे कोणती टोळी सक्रिय आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। जर हा व्हिडिओ खोटा आढळला तर तो पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे संकेत सरकारने दिले आहेत। मात्र हा व्हिडिओ खरा निघाल्यास झिरवाळांची विकेट उडण्याची शक्यता आहे। नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील एक प्रभावी आदिवासी नेते मानले जातात, मात्र गेल्या काही काळापासून ते वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत। फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचखोरीचं प्रकरण उघडकीस आलं होतं, ज्यात त्यांच्या एका खासगी कर्मचाऱ्याला अटक झाली होती। त्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच आता या व्हिडिओ बॉम्बमुळे त्यांची राजकीय कारकीर्द मोठ्या संकटात सापडली आहे। सोशल मीडियावर या प्रकरणावरून 2 गट पडलेत। एक गट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे। लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी नेते अशा वादात अडकलेले असणं दुर्दैवी आहे अशी भावना लोकांमध्ये आहे। नरहरी झिरवाळ यांचा व्हायरल व्हिडिओ हे केवळ एका व्यक्तीचं प्रकरण नसून तो राज्याच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे। या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होणं गरजेचं आहे। जर मंत्री दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई होणं अपेक्षित आहे आणि जर हे षडयंत्र असेल तर त्यामागील सूत्रधारांना शोधणं आवश्यक आहे। मात्र काही दिवसांपूर्वीच खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला। त्याआधी कराड प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला। त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही वादामुळेच आपलं पद सोडावं लागलं आणि आता राष्ट्रवादीचे चौथे नेते नरहरी झिरवाळही वादात सापडलेत। त्यामुळे राष्ट्रवादी मागे नेमकं कोणतं ग्रहण लागलंय असा सवाल आता विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।